म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. आजकाल असं आपण सर्वकडे ऐकत असतो, ॲडव्हर्टाईजमध्ये, टी व्हीवरती, चर्चेमध्ये. तर चला आज आपण जाणून घेऊया म्युच्युअल फंडबद्दल. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे वेल्थ फ्रेंड इन्व्हेस्टमेंट या चॅनलवरती आणि मी आपला फायनान्शियल फ्रेंड आदी. जर समजा मला मुंबईहून पुण्याला जायचं आहे आणि जर माझ्याकडे लायसन्स आहे, गाडी आहे आणि मला रोडचे सर्व नियम माहीत आहेत तर मी योग्य वेळेमध्ये योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. पण जर मला गाडी चालवताच येत नाही तर मी सिम्पली एक ड्रायव्हर हायर करेल की ज्याला रोडचे सर्व नियम माहीत आहेत आणि ज्याला गाडी व्यवस्थित चालवता येते, तर तो मला योग्य वेळेत माझ्या योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. तसंच जर आपल्याला स्टॉक मार्केटबद्दल सर्व नियम माहीत आहेत, स्टॉक मार्केटबद्दल आपल्याला चांगलं नॉलेज आहे, तर आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगला नफा मिळवू शकतो. नाहीतर आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तिथे आपल्याला जास्त नॉलेजची गरज नाही. तिथे प्रोफेशनल मॅनेजर्स असतात जे आपले पैसे योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला चांगला नफा मिळवून देऊ शकतात. म्युच्युअल फंड मॅनेजर्स तुमच्या माझ्यासारख्या छोट्या इन्व्हेस्टरचे पैसे गोळा करून वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करतात, जसे की स्टॉक एक्सचेंज असेल, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, गोल्ड्स, रिअल इस्टेट, आणि त्यामधून मिळालेला नफा सर्वांमध्ये इक्वली शेअर करतात. आणि हे सर्व करण्यासाठी ते काही पैसे चार्ज करतात. त्याला बोललं जातं एक्सपेन्स रेशिओ. एक्सपेन्स रेशिओ हा मिनिमम 1 to मॅक्सिमम 3% पर्यंत असू शकतो. म्युच्युअल फंडमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज असतात, हायब्रिड फंड, डेब्ट फंड, इक्विटी फंड. तर आपण आपला येणारा पुढील व्हिडिओ यावरती आपण नक्की चर्चा करूया. धन्यवाद मित्रांनो.